राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद यांच्या पुढाकारातून मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त 200 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू आणि मराठी प्रायमरी हायस्कूल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार विक्रम बाप्पा काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। कुठलाही अवाढव्य खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा उपक्रम हाती घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे। आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब, प्रांत अध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात आज मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे साहेब यांचा वाढदिवस डॉक्टर झाकीर हुसेन स्कूल येथे आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि माझं संपर्क कार्यालयास आदरणीय बाप्पांनी भेट देऊन या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी दिलेली आहे। शैक्षणिक साहित्य वाटप ठेवण्याचा हेतू मागचा एवढंच आहे की आजच्या घडीला जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, ज्यांची परिस्थिती फार नाजूक असते, जे स्वतःहून तिने जे त्यांचे वह्या पुस्तके जे काही तिने म्हणजे खरेदी करू शकत नाही, तर ती आम्ही आमच्या ह्या बाप्पांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ती कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात त्यांच्या शैक्षणिक अडचणी त्यांना भासू नये म्हणून आम्ही हे कार्यक्रम ह्या हेतूने इथं ठेवलेला आहे। आणि मी सर्वांनाही आवाहन करतो की जे पण कार्यक्रम असतील, जे कार्यक्रम ज्याने ठेवत असतील, तर त्यांनी जे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी उपयोगी कार्यक्रम ही ठेवावं एवढं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो। प्रतिनिधी हारून मोमीन, एनटीव्ही न्यूज मराठी, लातूर।